अंदाजाप्रमाणे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस सक्रिय झालेला आहे आणि येत्या काही दिवसात राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये पाऊस होईल. कोणते जिल्हे असतील त्या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता कोणत्या तारखेला जास्त राहील, हा सुद्धा अंदाज आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक पेजवर पाहत असाल तर पेजला फॉलो करा. तर कमी दाबाचा पट्टा हा दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या भागातून इकडे केरळपर्यंत विस्तारित झालेला आहे आणि अपेक्षेप्रमाणे आज कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी गडगडाट आणि पाऊस झाला. बेळगावमध्ये पाऊस झाला. सातारच्याही काही भागांमध्ये गडगडाट आणि पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. खास करून कोल्हापूर शहराच्या दक्षिण भाग, त्यानंतर कागल असेल, निपाणी असेल, मुरगुड असेल, त्यानंतर गडहिंग्लज, चंदगडच्या आसपासच्या भागांमध्ये, गारगोटीच्या भागांमध्ये पावसाच्या नोंदी झाल्यात. बेळगाव शहराकडे सुद्धा पाऊस झालेला आहे. आणि आत्ताची स्थिती जर पाहिली तर कोल्हापूर शहराच्या दक्षिण भागात कन्हेरीच्या आसपास आणि कागलच्या आसपास सुद्धा गडगाडी पावसाचे ढग दिसत आहेत. बेळगावचे सुद्धा त्याला लागून असलेले भाग आहेत पूर्वेकडे, त्याही ठिकाणी थोडेसे गडगाडी पावसाचे ढग आहेत. बाकी ढगाळ वातावरण पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, परभणीचे दक्षिण भाग, नांदेड, चंद्रपूरच्याही काही दक्षिण भागात ढगाळ वातावरण दिसतंय. पण या ढगांमधून सध्या तरी पाऊस होण्याची शक्यता आज रात्रीसाठी नाहीये. आणि जर आपण उद्याचा अंदाज पाहिला तर हवामान विभागाचा आपण मॉडेल पाहणार आहोत. हवामान विभागाचे अलर्ट सुद्धा पाहणार आहोत. तर उद्या अशी शक्यता दिसते, की कोल्हापूरचे दक्षिण भाग, लगतवरती बेळगावचे भाग असतील, या ठिकाणी उद्या सुद्धा गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता थोडीफार प्रमाणात दिसते. त्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिवचे दक्षिण भाग, लातूर, नांदेडचे दक्षिण भाग, यवतमाळ, दक्षिणेतील पूर्वेकडील भाग, थोडासा चंद्रपूर लागून असलेला चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली किंवा शेजारचा भंडारा, हे जे काही भाग आहेत, तर या ठिकाणी जर स्थानिक ढगनिर्मिती झाली, तर उद्या थोडासा गडगडाट होऊ शकतो किंवा जास्त प्रमाणात ढगाळ वातावरण या जिल्ह्यांच्या आसपास किंवा दक्षिण भागात पाहायला मिळेल. राज्याच्या इतर ठिकाणी सुद्धा ढग दाटण्याची शक्यता आहे, मात्र पावसाचा अंदाज इतर जिल्ह्यांमध्ये उद्या तरी दिसत नाही. त्यानंतर पुढे 16-17 तारखेला सुद्धा राज्याच्या दक्षिणेकडील भागांमध्येच थोडाफार गडगडाट किंवा पावसाच्या नोंदी स्थानिक पातळीवर ढगनिर्मिती होतील. अ, 18 तारखेला राज्यात पाऊस होण्याची शक्यता दाट आहे. त्या दरम्यान गारपीट होईल. 18 तारखेला गारपीट होण्याची शक्यता असणारे जिल्हे आहेत नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशिम, अकोला, परभणी, बीड, धाराशिव, सोलापूर, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता 18 फेब्रुवारीला जास्त प्रमाणात दिसते. असं नाही की या जिल्ह्यांपुरती गारपीट मर्यादित राहू शकते. झाली तर इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा शक्यता राहील, पण शक्यता जास्त प्रमाणात या जिल्ह्यांमध्ये 18 तारखेला दिसते. 18 तारखेला राज्याच्या मराठवाड्याचा भाग असेल, दक्षिण मध्य महाराष्ट्र किंवा उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये गडगडाटी पाऊस होण्यासाठी वातावरण अनुकूल राहील. 18 नंतर 19 तारखेला सुद्धा राज्यात गारपिटीची शक्यता कायम राहील. 19 तारखेला जालना, बीड, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यांच्या आसपास गारपीट होण्याची शक्यता दाट आहे. या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा गारपीट होऊ शकते, पण इतर जिल्ह्यांमध्ये पेक्षा या जिल्ह्यांत शक्यता अधिक आहे. इतर जिल्ह्यांमध्ये ते काय त्यावेळेसचं वातावरण कसं राहील त्यानुसार आपण त्याचे अलर्ट देऊ. उत्तर महाराष्ट्र किंवा दक्षिण मध्य महाराष्ट्र किंवा पश्चिम महाराष्ट्र म्हणू शकता. याही ठिकाणी 19 तारखेला थोडासा गडगडाट आणि पावसाच्या नोंदी होण्याची शक्यता राहील. गारपीटचे अपडेट्स या जिल्ह्यांसाठी आपण नंतर देऊ. त्यानंतर 20 तारखेला पाऊस भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी सक्रिय राहील किंवा गारपीट या ठिकाणी सक्रिय राहील. राज्यातील पाऊस 20 तारखेनंतर हळू कमी होताना दिसतोय. बाकी येत्या दिवसात त्याचे अपडेट्स देऊ. हवामान विभागाचं जर मॉडेल पाहिलं, तर भारत फोरकास्ट सिस्टम आहे. उद्यासाठीच्या या मॉडेलनुसार कोल्हापूर, धाराशिव, चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही भागांमध्ये थोडासा पाऊस होऊ शकतो, अशी शक्यता हे मॉडेल दाखवत आहे. इतर जिल्ह्यांमध्ये अशी शक्यता दाखवत नाहीये. आणि आज अमरावती, वर्धा, हा जो भाग आहे, अमरावती, वर्धा आणि चंद्रपूरच्या काही भागांमध्ये, अकोल्याच्या काही भागांमध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळालेली आहे. उद्या सुद्धा उष्णतेची लाट ही अकोला, अमरावतीच्या आसपास किंवा चंद्रपूर, यवतमाळच्या काही भागांमध्ये पाहायला मिळू शकते. खास करून चंद्रपूरपेक्षा यवतमाळ, वर्धा, अमरावती, अकोला या ठिकाणी थोडीशी शक्यता अधिक आहे. हवामान विभागाचे इशारे जर पाहिले, तर त्यानुसार उद्या 15 मार्च रोजी विदर्भात चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि मेघगर्जनेसह पाऊस होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. तर अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. तर मराठवाड्यातील बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा पूर्व आणि सातारा घाटमाता या भागांमध्ये हवामान विभागाने ताशी 30 ते 40 वेगाचे वारे वाहतील असा अलर्ट दिलाय.
आणि सोबत मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो, असा येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. तर 15 तारखेला अहिल्यानगर, पुणे पूर्व, पुणे घाट, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. तर इतर जिल्ह्यांत हवामान विभागाने अलर्ट्स दिलेले नाहीत. आपला अंदाज यापेक्षा थोडासा वेगळा आहे. तो तुम्ही कोणाचाही अंदाज फॉलो करू शकता. त्यानंतर 16 तारखेला सुद्धा हवामान विभागाचे अलर्ट्स पाहिले तर 16 तारखेला गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. तर परभणी, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा पूर्व, कोल्हापूर पूर्व, सातारा घाटमाता, कोल्हापूर घाटमाता या ठिकाणी हवामान विभागाने ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्यासह मेघगर्जनेसह पाऊस होईल असा येलो अलर्ट दिलेला आहे. तर सिंधुदुर्ग, नांदेड, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक पूर्व, नाशिक घाटमाता, अहिल्यानगर, पुणे पूर्व, पुणे घाटमाता या ठिकाणी सुद्धा हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. आपण 16 तारखेचा अंदाज उद्या देऊच. थोडाफार आपल्या अंदाजात हवामान विभागाचे अंदाज बदल असू शकतात. त्यानंतर 17 तारखेचा अंदाज पाहिला तर 17 तारखेला हवामान विभागाने गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील आणि मेघगर्जनेसह पाऊस होईल असा अलर्ट दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी वाऱ्याचा वेग खूप जास्त येईल. तसेच भंडारा, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील आणि मेघगर्जनेसह पाऊस होईल असा येलो अलर्ट 17 तारखेसाठी आहे. तर इकडे हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि मेघगर्जनेसह पाऊस होईल असा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अहिल्यानगर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली, कोल्हापूर पूर्व, कोल्हापूर घाटमाता, सातारा घाटमाता, पुणे घाटमाता या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. तसेच 18 तारखेचा जर आपण अंदाज पाहिला तर 18 तारखेला गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील आणि मेघगर्जनेसह पाऊस होईल असा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. तर भंडाऱ्यामध्ये मेघगर्जनेसह पाऊस होईल. तसेच इकडे नागपूर, वर्धा, अमरावती या ठिकाणी सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस होईल आणि वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर पर्यंत राहील असा येलो अलर्ट आहे. तसेच नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील किंवा 40 ते 50 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील आणि पाऊस होईल असा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय. तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, सातारा पूर्व आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. या अंदाजामध्ये येत्या काही दिवसात बदल होतीलच. आपला अंदाज यापेक्षा थोडासा वेगळा आहेच. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक पेजला फॉलो करा.